माझं इथे छोटं पार्लर आहे. पण आता बऱ्याच दिवसापासून मला गर्भपिशवीचा प्रॉब्लेम होता. माझ्या गर्भपिशवीला सूज होती आणि मग त्या ब्लिडिंग काही थांबतच नव्हतं. मी सुद्धा म्हणजे अशी जसं हे म्हटलं की डिप्रेशनमध्ये, तसं पण म्हणजे मी भरपूर औषधं घेतली, भरपूर दवाखाने केले. डॉक्टर पाळी आली की पाळी जाण्याच्या गोळ्या घ्यायच्या, पाळी गेली की पुन्हा पाळी यायच्या गोळ्या, याच्यातच माझे दिवस चालले होते. सतत सोनोग्राफी, मी वैतागले होते. पण माझी आई मला डॉक्टर म्हणायचे पिशवी काढून टाक, पण मग माझ्या आईनं मला सांगितलं कितीही काही झालं तरी आपण आपली पिशवी काढायची नाही, तू आयुर्वेदिक सुरू कर. आणि आमच्या म्हणजे माझ्या माहेरी पुण्याला म्हणजे आम्ही आयुर्वेदावर म्हणजे माझ्या आजी आजोबा वगैरे आम्ही म्हणजे दवाखान्यांमध्ये गेलो नाही. जसं आता आपण म्हणतो औषध म्हणजे केमिकल आहे वगैरे, असं हे खरंच आहे. माझ्या माहेरी मी औषध कधी घेतलंच नाही. आमच्याकडे चिनी मातीचं भांडं असायचं, आमचे आजी आजोबा त्याच्यामध्ये औषधं कुटायचे. जसं मग माझ्या आईनं सांगितलं मला पुनर्नासा घे, अशोकारिष्ट घे. मग नंतर एक दिवशी काय झालं, माझी पाळीच थांबेना. मग सना मनसुरी मॅडम माझ्याकडे आल्या फेशियलला आणि त्यांनी सांगितलं मी सुरू केलेलं आहे, मला बरं वाटतंय, मला दमा आहे, तुम्ही एक घेऊन पहा. मी म्हटलं, आणि मला डॉक्टरांनी म्हणजे तारीखही दिली होती गर्भपिशवी काढायची. मग माझ्या मिस्टरने सांगितलं की तू पुण्याला जाऊन काढून टाक. माझे मिस्टर म्हटले जर पुण्याला जर तू गेली तर कदाचित तुझे काढली जाणार नाही, तू जाऊन येऊन कशी काय करशील. म्हणून मी नाशिक मालेगावचे असे भरपूर मी ॲड्रेस सुद्धा गोळा केले होते. पण मॅडम माझ्याकडे फेशियलला आल्या, त्यांनी सांगितलं, मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. म्हटलं एवढी औषधं केली पण आपण आता हे सुद्धा करून पाहूया. म्हणून त्यांनी मला रेनाटसची डब्बी दिली आणि त्याच्यानंतर मला मग नवीन प्रदीप मोरे साहेबांनी सांगितलं की इमिझॉन लॉन्च झालेलं आहे, ते येणार आहे आपण. आणि तेव्हा फर्स्ट ट्रायल माझ्यावर झालेला आहे, म्हणजे कोणी घेतलेलं पण नसेल, मी घेतलेले. तर त्यावेळेस जे नवीन निघालं होतं तेव्हा अक्षरशः खली साहेब आणि कोण आले ते, हे चालू होते कोण, माझ्याकडे ती डब्बी देऊन गेले, नाही इमिझॉन देऊन गेले, प्रदीप मोरेच होते. हां, ते साहेब आले आणि दोघं जण मला इमिझॉन दिले आणि सांगितलं की हे आज नको सुरू करू, उद्या तुम्ही सुरू करा, असं सांगितलं मला त्यांनी. पण मला बरं व्हायचं होतं, मी लगेच घेतलं. ते गेल्यावर लगेच घेतलं. संध्याकाळी 6:30ला घेतलं, 9 पर्यंत मी क्लिअर झाले.